आज कडेगावमध्ये या विभागाचे प्रांताधिकारी माननीय रणजित सिंह भोसले साहेब यांना आम्ही शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात शासनाकडून काय आपल्याकडं ऑथेंटिक माहिती आली का यासाठी त्यांना आम्ही भेटायला आलो होतो. काही समाजामधले विरोधक शेतकऱ्यांना भडकावून या शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात त्यांच्या भावनाशी खेळ खेळत आहेत. शासनाकडून कुठली ऑथेंटिक ऑथोराइज्ड अधिसूचना अजून प्रसिद्ध झालेली नसताना एवढ्या जमिनी जाणार तेवढ्या जमिनी जाणार यांचं एवढं नुकसान होणार असं भडकावून या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचं काम विरोधक करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात कराड ते नागज हा एक राष्ट्रीय महामार्ग झाला. दुसरा कराडवरनं ताकारी पलूस तासगाव मार्गे कवठे मंकाळा जाणारा जतला जाणारा दुसरा नॅशनल हायवे झाला. या जिल्ह्यातला शेतकरी हा अत्यंत कष्टाळू शेतकरी आहे. द्राक्षाच्या बागा आहेत, डाळिंबाच्या बागा आहेत, ड्रॅगनच्या बागा आहेत, तासगावसारखं बेदाण्याचं मोठं मार्केट आहे. आणि मग शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळायचा असेल, शेतकऱ्याचा शेतातला माल आज काढला तर उद्या मुंबईच्या ट्रान्सपोर्टला मुंबईच्या बाजारात विकायला गेला पाहिजे. यासाठी त्या ठिकाणचे रस्ते चांगले असणे गरजेचे आहे. आणि शक्तिपीठ महामार्गाने सगळी शक्तिपीठं सगळी देवस्थानं एकमेकाला जोडली जाणार आहेत. आणि देवस्थानच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असते. जर त्या देवस्थानच्या ठिकाणी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी शेतकऱ्यांची फळं, केळं, द्राक्षे, डाळिंब, बेदाणा ह्या जर वेळेत पोचला तर शेतकऱ्याच्या मालाला 4 पैसे अधिक भाव मिळेल. परंतु असं न करता शेतकऱ्यांना काहीतरी मनात खुसपट आणायचं, मनात त्यांच्या काळाबेरं करायचं आणि हा शक्तिपीठाला विरोध करायचा, ही आत्तापासून या काँग्रेसवाल्यांनी चळवळ चालू केलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यातनं नेते जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील, तो रोहित पवार असेल, तर यांनी इथं येऊन उठाठेवी करण्यापेक्षा या शेतकऱ्यांच्या विकासाला कशी चालना मिळेल. रस्ते झाले तर रस्त्याच्या माध्यमातून आता कराड ते नागज हायवे झाला. या रस्त्याच्या कडेला अनेक हॉटेलं उभं राहिली, अनेक ढाबे उभं राहिले, पंक्चरची दुकानं उभं राहिली, गॅरेज उभं राहिली. अनेक तरुणांच्या हाताला काम मिळालं. जे बेरोजगार आहेत, रस्ता झाला, सुविधा झाली तर त्या रस्त्याकडेला त्यानं स्वतःच्या जागेत चहाची टपरी जरी टाकली तरी त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. जिथं वाहतूक जास्त, जिथं दळणवळण जास्त, तिथं धंदा जास्त. हा सगळा हिशोब आहे. आणि ह्या जर रस्ता हायवे झाला तर मोठमोठे हॉटेल्स होतील, लॉजिंग होतील आणि तरुण पोरांच्या हाताला, शेतकऱ्याच्या पोराच्या हाताला दुय्यम व्यवसाय म्हणून शेती अधिक प्लस दुसरा व्यवसाय म्हणून काम मिळणार आहे. तरी शक्तिपीठाच्या समर्थनार्थ आम्ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या वतीनं शक्तिपीठाच्या समर्थनार्थ एक आम्ही समन्वय समिती स्थापन करणार आहे. आणि आम्हालाही माहीत आहे आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याच्या बागायती शेतीतून जर तो रस्ता शक्तिपीठचा जात असेल, त्या शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात बागायतीचं नुकसान होत असेल तर तो रस्ता आम्ही सरकारला सांगून डायव्हर्ट करू, दुसरीकडनं वळवू, त्याच्यावर मार्ग काढू. चर्चेनं शेतकऱ्यांना आम्ही समजावून सांगू, चर्चेतनं मार्ग काढू. का उठसूट त्यांच्या मनात विष पेरायचं, उठसूट प्रत्येक विकासाच्या गोष्टीला विरोध करायचं. कारण हे आता सत्तेत नाहीत, सत्तेपासून 15 वर्षे वंचित आहेत. त्यामुळे हे पिसाळलेल्या याच्यासारखे झालेले आहेत, चवताळीत एकदम सत्तेत नसल्यामुळं. त्यामुळं यांना खोटं बोलून, लबाड बोलून, जनतेच्या मनात विष पेरून कुठल्याही परिस्थितीत यांना सत्तेवर यायची घाई झालेली आहे. म्हणून हा यांचा प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार आहे, सरकार शेतकऱ्याच्या बाजूनं आहे. आणि ज्याचं नुकसान होईल ज्या शेतकऱ्याचं त्याला 4पट 5पट बाजारभावाच्या 10पट म्हणलं तर किंमत द्यायला सरकार तयार आहे. त्यामुळे शेतकरी यांच्या भूलतापानं इथून पुढं बळी पडणार नाहीत आणि यांना एकही शेतकरी उभा राहून देणार नाही अशी परिस्थिती आहे. विकासाला विरोध करताय तुम्ही, याचा अर्थ शेतकऱ्याचं जीवनमान तुम्हाला बदलवायचं नाही. शेतकरी असाच 18-20 दारिद्र्यात पिचलेला राहिला पाहिजे. रोज तुमच्या वाड्यावर मुजरा करायला आला पाहिजे, रोज तुम्हाला नमस्कार घातला पाहिजे, तुमच्या घोषणा दिल्या पाहिजेत, तुमची पोस्टर लावली पाहिजेत आणि तुमचा प्रत्येक निवडणूक उदो केला पाहिजे. आणि पिढ्यानपिढ्या तुमच्याच घरात, तुमच्याच वारसांना सारखं त्या गादीवर बसवायला पाहिजे. याच्यासाठी हा तुमचा चाललेला आटापिटा आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो.